आपल्या देशातील मुली या कुठल्या क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाही आहे हे वेळोवेळी अधोरेखित होत आहे. पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय शर्वरी सोमनाथ झेंडे हिनं. या मुलीनं आशिया कप सुवान 2024च्या आर्चरी स्पर्धेमध्ये भारताला तिनं कांस्य पदक मिळवून दिलंय. दक्षिण कोरियातील सुवान या ठिकाणी झालेल्या आशिया कप 2024 या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील शर्वरी झेंडे ही आशिया कप सुवान 2024 या आर्चरी या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती आणि तिनं या स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिलंय. या स्पर्धेसाठी भारतातून 16 खेळाडू सहभागी झाले होते आणि त्यातच पिंपरी चिंचवडची शर्वरी हिचा देखील सहभाग होता. गेल्या अनेक वर्षापासून शर्वरी ही प्रशिक्षक कुणाल तावरे यांच्याकडे प्रशिक्षण घेतेय. या स्पर्धेसाठी शर्वरीचे प्रशिक्षक तावरे यांनी तिच्याकडून कसून सराव करून घेतला होता आणि तिच्या या मेहनतीचं फळ तिला मिळालं असल्याचं तिचे प्रशिक्षक सांगतात. तसं बघायला गेलं तर शर्वरीने भारतासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवलं हे तुझ्या कष्टाचं यश आहे. पालकांनी केलेल्या कष्टाचं यश आहे. गेले 6 ते 7 वर्ष तिने सातत्य दिलेलं तिचं यश आहे आणि ॲज अ कोच म्हणून मी तिचा इंडियासाठी सिलेक्ट झालो हे एक माझं भाग्य होतं आणि देशासाठी काहीतरी करायचं होतं आम्हा सगळ्यांना. ते कुठेतरी सार्थ झाल्यासारखं वाटतंय. आर्चरी म्हणजे धनुर्विद्या. या खेळामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एकाग्रता वाढते. त्याचा उपयोग अभ्यासात होतो. मानसिक आणि शारीरिक या दोन्ही प्रकारचे व्यायाम यामुळे होतात. मी देशाला कांस्य पदक मिळवून दिल्याने मला खूप आनंद होत असल्याचं शर्वरी सांगते. आनंद वाटतोय की मी सुवर्ण इथे झालेल्या एशिया कप स्टेज 3ला टीम ब्रॉन्झ मारले. भारतासाठी मी ब्रॉन्झ मेडल आणले. तिथं गेल्यावर मला खूप कॉन्फिडन्स होता की सगळे सिनियर प्लेयर होते पण तरी मी मारू शकते. हा कॉन्फिडन्स घेऊन मी टीम मेडल ब्रॉन्झ काढले. शर्वरीनं आपल्या कामगिरीनं पिंपरी चिंचवडचा मान वाढवलाय अशा प्रतिक्रिया सध्या जनमानसांमधून येत आहेत. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.